विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. बघा, पेपर टू कॉमर्समध्ये युनिट 1 जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स विचारतात, करंट बेस्ड इंटरनॅशनल ट्रेडवरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे फक्त थेअरीचा अभ्यास करून अजिबात चालत नाही, त्यावरती प्रॅक्टिस करणं, MCQ प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड MCQज बघणार आहोत युनिट 1 वरती, ज्यामध्ये तुमचं युनिट 1 चांगला कव्हर होणार आहे, है ना. तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये सुद्धा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या 1 जून पासून आपली पेपर टू कॉमर्सची लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा पेपर टू कॉमर्सचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला जर काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आला, तर त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन मिळेल. म्हणजे तुमची स्टडी कुठेच थांबणार नाही, कंटिन्युअसली चालत राहील. या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसं की मॉक टेस्ट झालं, युनिट वाईज नोट्स झालं, PYQज विथ एक्सप्लेनेशन, त्यासोबतच तुम्हाला मॅरेथॉन सेशन, डाऊट क्लिअरिंग सेशन पण मिळणार आहेत. आणि पेपर 2च्या प्रिपरेशन सोबत पेपर 1चा लाईव्ह बॅच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर अजिबात उशीर करायचा नाही, आजच प्रिपरेशनला लागायचं आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. तर हा आहे तुमचा प्रश्न, जो की मागील सेशनमध्ये आपण विचारला होता आणि याचा आन्सर तुम्हाला द्यायचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, 1 जानेवारी 1995. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं अस्तित्व कधी किंवा अस्तित्वात कधी आली, असा प्रश्न होता ना. 1 जानेवारी 1995 रोजी ही अस्तित्वात आली होती. ही जी संस्था आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ही संस्था जागतिक व्यापाराचे नियमन करत असते, प्रोत्साहन करत असते. त्यासाठीच ही स्थापन करण्यात आली होती. या अगोदर गॅट जे आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, है ना, हे होतं. त्याच्यावरती WTO हे आलेलं आहे, म्हणजे त्याची जागा WTO ने घेतलेली आहे. ठीक आहे. हा आहे तुमचा बघा प्रश्न. काय म्हणतोय की विच ऑफ द फॉलोइंग इज अ टॅरिफ बॅरियर टू इंटरनॅशनल ट्रेड. खालीलपैकी आंतरराष्ट्रीय व्यापारातील टॅरिफ अडथळा, टॅरिफ बॅरियर कोणता आहे, असं विचारलेलं आहे. ओके. आता तुम्हाला टॅरिफ बॅरियर, इन टॅरिफ बॅरियर माहिती असतील तर तुम्हाला याचा आन्सर देता येईल, अदरवाईज मी सांगणारच आहे. इम्पोर्ट कोटा आहे, एक्सपोर्ट लायसन्सिंग आहे, कस्टम ड्युटी आहे की व्हॉलंटरी एक्सपोर्ट रिस्ट्रेन आहे. तर याचा राईट आन्सर आहे कस्टम ड्युटी. ओके. बघा, टॅरिफ बॅरियर काय असतं? आपला जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार असतो त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून जे काही कर लावला जातो, शुल्क लावला जातो, त्याला टॅरिफ बॅरियर आपण म्हणतो, है ना. आता कस्टम ड्युटी एक प्रकार आहे त्याचा. यामध्ये तुमचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जो असतो याच्यावरती म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट होणाऱ्या वस्तू ज्या असतात यावरती लावला जाणारा कर असतो, है ना, त्याला आपण टॅरिफ बॅरियर म्हणत असतो. सो कस्टम ड्युटी इज अ पार्ट ऑफ टॅरिफ बॅरियर. ओके. नेक्स्ट, आशियान स्टँड्स फॉर. आशियानचा फुल फॉर्म काय आपल्याला सांगितलंय, विचारलंय. ठीक आहे, सांगितलंय का, मी सांगणार आहे तुम्हाला. आशियानचा फुल फॉर्म काय? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, की अमेरिकन साऊथ ईस्ट अलायन्स नेशन्स, की एशियन इकॉनॉमिक अँड सोशल ट्रेड असोसिएशन, की असोसिएशन ऑफ सदर्न युरोपियन नेशन्स. सो द राईट आन्सर इज ऑप्शन ए, आशियन स्टँड्स फॉर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. खूप महत्वाची संघटना आहे ही. बघा, ही दक्षिण पूर्व आशियातील देशांची एक संघटना आहे. आशियानची स्थापना जी आहे ही केव्हा झाली, असा प्रश्न आला तर 1967 हे लक्षात ठेवायचं, अजिबात विसरायचं नाही, है ना. आर्थिक सहाय्य देणं, त्यासोबतच जे काही प्रादेशिक शांतता म्हणा, स्थैर्य म्हणा, स्टेबिलिटी म्हणा, ते राखणं, ट्रेड असेल, डेव्हलपमेंट असेल, याला इम्प्रूव्ह करणं, हे आशियानचं काम आहे. थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया हे प्रमुख सदस्य आहेत आशियानमधले, हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो आशियान मीन्स असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मेनली डील्स विथ ग्लोब ट्रेड रूल्स. जागतिक व्यापार नियमांशी मुख्यतः कोणती आंतरराष्ट्रीय संस्था संबंधित आहे? IMF, WTO, वर्ल्ड बँक की UNDP. सो याचा राईट आन्सर काय आहे? तर याचा राईट आन्सर आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जे की आपण आत्ताच मगाशी पाहिलं होतं, है ना. WTOचं जे काम आहे, महत्त्वाचं काम आहे, मुख्य कार्य म्हणतो आपण त्याला, आंतरराष्ट्रीय व्यापार नियम तयार करणं, व्यापारातील अडथळे निर्माण झाले असतील तर ते कमी करणं. ठीक आहे. सदस्य देश आहेत, मेंबर कंट्रीज आहेत, त्यांच्या वापरातले वाद असतील, कॉन्फ्लिक्ट्स असतील तर ते कमी करणं, सोडवणं, मुख्य व्यापार जो आहे याला प्रोत्साहन देणं, हे WTOचं काम आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं काम आहे. ओके. सो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं या ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितल्या त्या अजिबात विसरायच्या नाहीयेत.
द रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप RCEP याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा बरं का, प्रश्नातच दिलेला आहे, बट फुल फॉर्म लक्षात ठेवा. रिजनल कॉम्प्रिहेन्शन इकॉनॉमिक पार्टनरशिप मुख्यतः कशाशी संबंधित आहे, काय आहे RCEP? लष्करी सहकार्य आहे का, हवामान बदल, प्रादेशिक व्यापार करार, अंतराळ तंत्रज्ञान, है ना, काय आहे? तर हे आहे तुमचं रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट. व्हॉट इज इट? रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, है ना. आशियामधलं हे खूप महत्त्वाचं एक ॲग्रीमेंट आहे, है ना. आशिया पॅसिफिक प्रदेशामधले जे देश आहेत यांचा हा करार आहे, व्यापार करार आहे. याचा उद्देश काय, तर सदस्य देश आहेत याच्यामध्ये व्यापार वाढवणं, आयात निर्यात यामध्ये अडथळा येत असेल तर तो कमी करणं, इकॉनॉमिकल सपोर्ट देणं, हे या ॲग्रीमेंटमुळे पॉसिबल होत असतं, है ना. याच्यामध्ये जे मेंबर कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी हे पॉसिबल आहे. अँटी डम्पिंग ड्युटी इज इम्पोज टू, कोणावरती अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते, है ना. ए, स्वस्त आयातीतील प्रोत्साहन देण्यासाठी. बी, अन्यायकारक व्यापार पद्धतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. सी, देशांतर्गत निर्यात वाढवण्यासाठी. की डी, परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, है ना. काय असू शकतं अँटी डम्पिंग? अँटी डम्पिंगवर पण प्रश्न आपण पाहिला होता ना. तर अँटी डम्पिंग ड्युटी इज इम्पोज टू रेस्ट्रिक्ट अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. समजलं का? हे काय करतं अँटी डम्पिंग ड्युटी? आयात वस्तू ज्या असतात, आयात वस्तूवरती लावली जाणारी एक कर पद्धत आहे, कर आकारणी आहे, ठीक आहे. जेव्हा एखादा देश आपल्या वस्तू प्रादेशिक किंवा परदेशी बाजारात कमी किमतीला विकत असतो त्याला आपण डम्पिंग म्हणतो, है ना. मग तेव्हा स्थानिक उद्योग जे आहेत त्यांना नुकसान होऊ शकतं. मग अशा, हे आता अन्यायकारक झालं, बरोबर आहे ना. मग अशा अन्यायकारक व्यापारांच्या पद्धतींना रोखण्यासाठी त्याला अँटी डम्पिंग ड्युटी म्हणतो आपण. अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते. आता डम्पिंग काय? डम्पिंग म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये आपण कमी किमतीत विकतोय, मग इथे काय होतं, लोकल ज्या गोष्टी आहेत त्यांना थोडंसं नुकसान होऊ शकतं ना. मग हे नुकसान होऊ नये, है ना, या डम्पिंगला अँटी डम्पिंग करायचं आहे, म्हणून अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते, हे लक्षात ठेवायचं आता. ओके. मग याच्यामुळे काय होतं, जे काही इंटरनॅशनल ट्रेड होत असतात, देशादेशामध्ये जे ट्रेड होतात त्याचं सिक्युरिटी वाढते, है ना. आता इथे अन्याय होत आहे तर त्यामध्ये निष्पक्ष स्पर्धा होत असते जर अँटी डम्पिंग ड्युटी लावली तर, बरोबर आहे ना, ते टिकून राहतं. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॉर्म ऑफ रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन? ए, फ्री ट्रेड एरिया. बी, कस्टम्स युनियन. सी, इकॉनॉमिक युनियन. की डी, इंडस्ट्रियल लायसन्सिंग. काय प्रश्न आहे बघा अगोदर, खालीलपैकी कोणता प्रादेशिक आर्थिक एकीकरणाचा प्रकार नाही, म्हणजे रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनचा प्रकार नाही असं विचारलंय, ठीक आहे. यामध्ये ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, त्यापैकी कुठला राईट आन्सर आहे, तर ऑप्शन डी, इंडस्ट्रियल लायसन्सिंग, हे करेक्ट आन्सर आहे. ओके. रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनचा अर्थ काय हे अगोदर समजून घ्या. आता समजा की वेगवेगळे देश आहेत, विविध देशांनी आर्थिक सहकार्य वाढवायचं असेल तर ते वाढवण्यासाठी जे काही एकत्रीकरण करत असतो त्या प्रक्रियेला रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणत असतो, ठीक आहे. मग त्यामध्ये काय काय असू शकतं, फ्री ट्रेड एरिया आहे, कस्टम युनियन आहे, इकॉनॉमिक युनियन आहे, या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात, है ना. बट इंडस्ट्रियल लायसन्सिंग म्हटलं, औद्योगिक परवाना हा उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून घेतला जाणारा परवाना असतो, तो प्रादेशिक तुमचा म्हणजे तुमचा रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन नाही आहे. ओके. हा उद्योग सुरू करण्यासाठी जे आपल्याला सरकारकडून परवाना मिळत असतो त्याला आपण इंडस्ट्रियल लायसन्सिंग म्हणतो, म्हणजे इंडस्ट्रीसाठी लायसन्स मिळालं आपल्याला. हे इकॉनॉमिक इंटिग्रेशन नाही, म्हणजे रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन मध्ये येत नाही, ठीक आहे. पुढील प्रश्न, ब्रिक्स इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज? ब्रिक्स एक संघटना आहे, ब्रिक्स मध्ये कुठले कुठले कंट्रीज येतात? आता ऑप्शन्स मध्ये दिलेले आहेत वेगवेगळे, जसं की ब्राझील, रशिया, चायना, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. की ब्रिटन, रशिया, इंडिया, चायना अँड सिंगापोर. की ब्राझील, रोमानिया, इंडिया, चायना अँड स्पेन. की बेल्जियम, रशिया, इंडोनेशिया, चायना अँड श्रीलंका. सो ब्रिक्स इज ब्राझील, है ना. बघा ब्रिक्स म्हणजे काय, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. दिस इज ब्रिक्स, ठीक आहे. ब्रिक्स नावानेच हे झालेलं, म्हणजे या देशांच्या नावानेच हे ब्रिक्स तयार झालेलं आहे. अलग लक्षात, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका, है ना. सेम आहेत, यांचंही तेच काम आहे, आर्थिक सहाय्य वाढवणं, जागतिक जे काय म्हणजे ट्रेड जो होतो या मेंबर कंट्रीजमध्ये, हे आता ब्राझील, रशिया यांच्यामध्ये जो ट्रेड होतो तो सुरळीत होणं, है ना. जागतिक आर्थिक व्यवस्था जी आहे त्याला थोडंसं विकसनशील देशांना जास्त प्रभाव वाढवणं त्यांचं आहे, हे यांचं काम आहे, अलग लक्षात. सो हे महत्वाचं आहे, ब्रिक्स मध्ये कुठल्या कुठल्या कंट्रीज हे लक्षात ठेवा. द पर्पज ऑफ इम्पोजिंग इम्पोर्ट कोटा इज टू.
आयात कोटा लावण्याचा उद्देश काय आहे? ए. आयात वाढवणे, बी. डम्पिंगला प्रोत्साहन देणे, सी. आयातीचे प्रमाण मर्यादित करणे, की डी. निर्यात कमी करणे. ओके, याचा राईट आन्सर काय असू शकतं? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, रेस्ट्रिक्ट क्वांटिटी ऑफ इम्पोर्ट्स. ओके, इम्पोर्ट कोटा म्हणजे सरकारकडून एखाद्या वस्तूच्या आयातीवर प्रमाणात्मक मर्यादा घालणे. काय घालणे? मर्यादा घालणे म्हणजे लिमिटेशन्स लावणे. एखाद्या इम्पोर्ट गोष्टी असतील त्यावरती सरकार काय करतं? काही लिमिट्स लावत असतं. म्हणजे इतकंच तुम्ही काय करू शकता? इम्पोर्ट करू शकता. क्वांटिटी, तुमची जी क्वांटिटी आहे एवढीच क्वांटिटी तुम्ही इम्पोर्ट करू शकता. हे सरकारने लावलेला प्रबंध असतो, है ना. मग हे कशासाठी करत असतं? मग आपल्या देशांतर्गत जो उद्योग चालत असतो त्याची सिक्युरिटी वाढवण्यासाठी, है ना, लोकल सिक्युरिटी वाढवण्यासाठी. जे काही बाहेरून आलेल्या वस्तू असतात, है ना, त्याचं इम्पोर्ट जास्तीत जास्त होऊ नये. एक्सपोर्ट जास्तीत जास्त आला तर चालतो, पण इम्पोर्ट कमी व्हावा यासाठी, है ना. आपला जो काही ट्रेड आहे त्याच्यामध्ये बॅलन्स राहण्यासाठी ह्या सर्व गोष्टी सरकारकडून केल्या जातात. ओके, सो इम्पोर्ट कोटा जो आहे तो म्हणजे रिस्ट्रिक्ट क्वांटिटी ऑफ इम्पोर्ट्स. विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ नॉन टॅरिफ बॅरियर? कस्टम ड्युटी, इम्पोर्ट कोटा, एक्सपोर्ट टॅक्स की जीएसटी? सो दॅट इज युअर इम्पोर्ट कोटा. ठीक आहे, आत्ताच आपण पाहिलं ना, तो इम्पोर्ट कोटा काय आहे? तो नॉन टॅरिफ बॅरियर आहे, है ना. मगाशी आपण टॅरिफ बॅरियर पाहिलं, कस्टम ड्युटी. आता नॉन टॅरिफ बॅरियर पाहिलं, इम्पोर्ट कोटा. ठीक आहे, नॉन टॅरिफ बॅरियर म्हणजे काय? जो काही इंटरनॅशनल ट्रेड होत असतो त्याच्यावरती नियंत्रण जर ठेवायचं असेल, है ना, पण नियंत्रण कसं ठेवायचं? कराशिवाय, म्हणजे विदाउट टॅक्स, है ना. सो जे काही विदाउट टॅक्स अडथळा येत असतो त्याच्यावरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर ते नॉन टॅरिफ बॅरियर असतो. मग हे नॉन टॅरिफ बॅरियर काय असतो? हा कोटा असतो एक, म्हणजे कोटावरती लिमिटेशन्स, क्वांटिटीवरती लिमिटेशन्स लावलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? नॉन टॅरिफ बॅरियर, इम्पोर्ट कोटा. ठीक आहे. IMF मेनली प्रोव्हाइड्स असिस्टन्स फॉर. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे, IMFचा फुल फॉर्म लक्षात ठेवा बरं का. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मुख्यतः कोणत्या कारणासाठी मदत पुरवत असते? ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट, कृषी विकासासाठी, बॅलन्स ऑफ पेमेंट डिसइक्विलिब्रियम, म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी, है ना, डिसइक्विलिब्रियम होऊ नये म्हणून, की इंडस्ट्रियल लायसन्सिंग, की एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स? सांगा. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, करेक्ट आन्सर आहे, है ना. जे काही बॅलन्स ऑफ पेमेंट आहे याच्यामध्ये डिसइक्विलिब्रियम जर असेल, म्हणजेच जे काही देयक संतुलन असेल त्यातील काही त्रुटी असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी काही आर्थिक मदत केली जाते IMF कडून, है ना. हे IMFचं काम आहे. त्यासोबतच जे काही इंटरनॅशनल इकॉनॉमिक बॅलन्स ठेवणं असेल, त्यानंतर विनिमय दर असेल ते बॅलन्स ठेवणं असेल, स्थिर ठेवणं, स्टेबल ठेवणं असेल, आंतरराष्ट्रीय चलन सहकार्य वाढवणं असेल, या सर्व गोष्टी IMF करत असतं, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन एव्हरीवन. विसरू नका 1 जून पासून आपली बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रिपरेशन करता येईल. तुम्हाला जर काही अडचण असेल तर एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करणार आहेत. तुम्ही केव्हाही एक्सपर्ट्सना विचारू शकता, तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस तर कव्हर होणारच आहे, बट सिलेबस संपूर्ण कव्हर करता करता तुमची प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे, कारण यामध्ये तुम्हाला नोट्स, मॉक टेस्ट, PYQs विथ एक्सप्लेनेशन मिळणार आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन्स असणार आहेत, मॅरेथॉन असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त पेपर 2 नाही तर पेपर 1 ची पण तयारी तुमची या बॅचमध्ये होणार आहे. तर अजिबात उशीर करायचा नाही, आजच प्रिपरेशनला लागायचं आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा की मला प्रिपरेशन करायचं आहे, बॅच जॉईन करायचं आहे. तुम्हाला लगेचच जॉईन करून घेतलं जाईल, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. बट लक्षात ठेवा, प्रिपरेशनला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं जॉईन करायचं आहे? प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन सर्च करायचं, हा ॲप्लिकेशन दिसेल तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्टोअरमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्समध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स सर्च केला की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. बाय नाव वरती क्लिक करायचं आहे. तुमचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स दिसतील, जे रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा पूर्ण कंटेंट दिसेल, स्टडी मटेरियल, सर्व गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.